नमस्कार. आपली चूक नसताना सुद्धा समोरचा आपल्यालाच का माफी मागायला सांगतो किंवा अशी काहीतरी कौटुंबिक प्रकरणं असतात ज्याच्यामध्ये आपल्यालाच एक पाऊल मागं का घ्यायला सांगितलं जातं किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या बाजूने जर विचार केला तर माझ्यावर मानसिक दबाव टाकणाऱ्या, मला मानसिक त्रास देणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या मला एक पाऊल पुढे टाकू देत नाही, मला रिलेशन सांभाळू देत नाही. मला वाटतं की रिलेशन चांगलं असावं पण मला स्वतःहून समोरच्याशी बोलू देत नाही, फोन करू देत नाही, माफी मागू देत नाही. आपण साध्या भाषेत म्हटलं तर मी नम्र व्हावं असं मला कोणी सांगत असलं तरी ते मला कळत का नाही. असे बरेचसे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांमध्ये आपल्या आतल्या आत एखादी गोष्ट अशी आहे जी आपल्याला या गोष्टी करू देत नाही. मग ती गोष्ट कोणती असेल तर ती गोष्ट आहे आपल्यातला अहंकार. आता प्रत्येकाला वाटतं की मी अहंकारी नाहीये, मला कसलाही गर्व नाहीये, पण खरं पाहिलं तर आपल्यामध्ये दोन प्रकारचे गर्व असतात. एक आपल्या अस्तित्वाचा आय असतो जो अहंकार किंवा गर्व म्हणण्यापेक्षा आपल्या अस्तित्वाचं ते प्रमाण असतं, आणि दुसरं बाह्य अहंकार असतो जो खोटा असतो, जो आपल्याला या गोष्टी करू देत नाही. तो प्रत्येकात असतो, त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं पण तो असतो प्रत्येकात. या गोष्टीच्या बाबतीत विचार कराल तर माझ्यावर नका विश्वास ठेवू. मी जे सांगतो याच्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर खरंच हे असतं का याचं उत्तर आपल्याला जगातलं जे महान तत्वज्ञान आहे ते भगवद्गीतेत आहे. आपण जे भगवद्गीतेचे आता एक एक एपिसोड सोडवतोय त्याच्या प्रत्येक काही श्लोकांचा ग्रुप करून त्याच्या मागची मानसिकता काय आहे ते आपण शोधतोय. आज आपण श्लोक नंबर 3 ते 11 याचा अभ्यास करतोय ज्याच्यामध्ये या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळणार आहे. बघा श्लोक काय सांगतोय आपण चेक करू की खरंच अहंकार या गोष्टींमध्ये भाग असतो की नसतो. पहिलं आहे श्लोक नंबर 3 अध्याय पहिला. हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. चौथा, येथे म्हणजे या सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत, तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. पाचवा, या सैन्यामध्ये श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली अशी दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे सुद्धा आहेत. येथे म्हणजे या सैन्यामध्ये पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तम औजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांची मी तुम्हाला माहिती सांगतो. पुढचं 8वं आहे. येथे तुम्ही स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकीर्ण, भूरिश्रवा नावाचा सोमदत्त असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. 9, माझ्यासाठी सर्वांच्या जीवनात स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी शुद्ध असून सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. 10वं आहे. आमची शक्ती अपरिमित आहे, आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रचलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. शेवटचा, आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे. बघा आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय तर इथं अहंकाराचा भाग कसा दिसतोय. तुम्ही आता वाचताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपली शक्ती अपरिमित आहे, त्यांची शक्ती कमी आहे. तर पहिल्यापासून जर धरलं, तिसऱ्यापासून, तर तिथं असं उंगली दर्शक दाखवलं गेलंय की तुमचा शिष्य दुष्टदम्न, तुमचा शिष्य ज्याला तुम्ही, याच्यातनं आपण काय मानसिकता काढू शकतो की ज्याला तुम्ही मदत करता, जर तुम्ही तत्वांची तडजोड केली तर उद्या तोच तुमच्या विरोधात उभा राहतो. बघा दुष्टदुम्न हा द्रौपदांचा पुत्र आहे. द्रुपदांचं भांडण झालं, ज्याच्या द्रोणांना मारू शकेल असा मुलगा मिळावा म्हणून त्यांनी यज्ञ केला द्रुपदांनी, आणि मग त्यांना दुष्टदुम्न झालं. आता याला हा मला मारू शकतो हे माहिती असून सुद्धा त्यांनी स्वतःहून त्याला पूर्ण ज्ञान दिलं. ही त्यांची एक जमेची बाजू. पण फक्त तत्वांशी तडजोड झाली की त्यांनी सत्तेची बाजू न घेता दुर्योधन सारख्या असत्याची बाजू घेतली, आणि आज परिणाम असा आहे की तोच दुष्टदुम्न तुमच्या विरोधात उभा आहे. म्हणजे तुमच्यातला कोणताही दुर्गुण असेल, जर तुम्ही तो चांगला समजत असाल, जर तुम्ही ओळखत नसाल की हा चांगला आहे की वाईट आहे, जर तुम्ही त्या तत्वांमध्ये ऍडजस्ट करू शकत असाल आणि तुम्ही त्या चुकीच्या बाजूने उभे राहत असाल, तर उद्या तोच दुर्गुण तुम्हाला चुकीचा ठरवतो. ज्याला तुम्ही सर्वस्व देणार उद्या तोच तुमच्या विरोधात उभा राहील, तो त्याचाच फायदा पाहिल. ज्या दुर्योधनाला द्रोण मदत करत आहेत
त्या ठिकाणी दुर्योधन सुद्धा त्याचाच फायदा पाहतोय. तो त्यांना सांगताना हे सांगतोय की तुमचा शिष्य म्हणजे उद्या उठून तुम्ही त्याला जे शिकवलंय त्या शिकवण्यापोटी, शिष्याच्या प्रेमापोटी, पांडवांच्या प्रेमापोटी तुम्ही त्यांच्याशी मनापासून लढले नाही तर माझं नुकसान होईल. सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी, तो तुमचा शिष्य आहे. या उंगली दर्शकने दुर्योधन स्वतःचाच फायदा पाहतो. एक माकडिणीची गोष्ट आपण ऐकतो की जी नदीला जात असते क्रॉस करायला, त्याच्यात पूर असतो, ती जाते, छातीपर्यंत पाणी येतं, बाळाला ती खांद्यावर घेते, खांद्यापर्यंत येतं, बाळाला डोक्यावर घेते, डोक्यापर्यंत येते, बाळाला पायाखाली घेते. म्हणजे ज्या वेळेस तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा नैसर्गिकरित्या जसे प्राणी वागतायत त्याप्रमाणेच दुर्योधन वागतोय. पण माणसाला विचारांची शक्ती दिलेली, त्याला चांगलं वाईट कळतं. इथे दुर्योधन पशुगत वागतोय हे द्रोणांना कळत नाहीये. तेव्हा तुम्हाला पण हीच गोष्ट सांगण्याची आहे की जो इगो आहे तो मात्र तुमच्यासाठी नाही तर तो त्याचा फायदा पाहिजे. तुम्ही कुठेही काहीही एखादी गोष्ट करायला जा, त्या ठिकाणी जर तुमचा इगो पॉपअप होत असेल आणि तुम्ही त्यालाच जर योग्य मानून घेत असाल तर तो तुम्हाला तोंडावर पाडल्याशिवाय राहत नाही. तो इगो स्वतःला मोठा करण्याच्या नादात तुमचं माइंड तिकडेच डायव्हर्ट करेल जिकडे त्याचं समाधान होईल, तुमचं नाही. पुढचा विषय येतो 4 ते 11. या सगळ्यांचा एकच बंच करतोय मी. बघा काय आहे, या सगळ्यांमध्ये दुर्योधन अगोदर पांडवांच्या शक्तीचा अंदाज घेतोय आणि मग स्वतःच्या ताकदीचा अंदाज देतोय. ज्याच्यात तो चुकतो काय आहे, एकतर ज्याला तुमच्याशी लढायचं आहे ना तो त्याच्याही शक्तीचा अंदाज घेतो आणि तुमचेही घेतो. तुम्हीही काय करतात, रोज तुम्ही काय करत असतात, जेव्हा तुमचं एखाद्याशी भांडण होतं तुम्ही असेसमेंट करतात. समोरचा जर स्ट्रॉंग असेल ना तुम्ही त्याची निंदा करून पळतात, तुम्ही घाबरतात. दुर्योधन तेच करतोय. ज्या वेळेस तो जिंकू शकत नाही, त्याला माहितीये की भीम मला मारून टाकेल, मी भीमाशी जिंकू शकत नाही, त्यावेळेस तो निंदा करतोय त्याची की भीमाने जे काही केलंय ना ते क्षुल्लक आहे, सीमित आहे. तो स्वतःची स्तुती करतोय. बघा काय होतं, जो इगो आहे, जो तुमचा दुर्गुण आहे, तो कुठलाही दुर्गुण तुमचं माइंड मध्ये इतकं मोठं घर करून घेतो की तो तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. इतका कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो की तो तुमच्याकडून काहीही चांगलं होऊ देत नाही, नम्रता तुमच्यात येऊ देत नाही, ज्ञान तुम्हाला ग्रहण करू देत नाही, केलं तरी ते त्याचा वापर नीट होऊ देत नाही. ते तुमच्या माइंडला त्याच पद्धतीने डायव्हर्ट करतं ज्यामध्ये त्याचं समाधान असतं. मग मीच का पुढे बोलू, मीच का पुढाकार घेऊ, मीच का असं करू, या सगळ्या ज्या गोष्टी येतात या तिथून यायला लागतात. तुमची जी ताकद आहे तो तुमचा इगो स्वतः चेक करतो की हा कुठपर्यंत मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जेवढा तुमचा गर्व कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल तेवढा तो गर्व तुम्हाला अजून खाली दाबून वर जाण्याचा प्रयत्न करेल. तो तुमच्या मनाला जास्तीत जास्त तिकडे नेण्याचा प्रयत्न करेल. म्हणून ज्याच्याशी तुम्हाला लढायचंय त्याची जशी तुम्ही ताकदीचा अंदाज घेत असतात त्याप्रमाणे तुमचेही आतले जे दुर्गुण आहेत, स्पेशली जो तुमचा अहंकार आहे, तो सुद्धा तुमची ताकद आजमावतोच. दुसरा मुद्दा असा मी सांगेल की स्वतःला मोठं दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तो कोण करतो. बघा प्राण्यांमध्ये तुम्ही साप बघा, बेडूक बघा, मांजर बघा, खारुताई बघा, साळींदर बघा, हे सगळे काय करतात, ज्या वेळेस एखाद्याशी आपल्याला फाईट करायची आहे त्यावेळेस जर त्यांची ताकद त्यांना कमी वाटली तर ते स्वतःचं शरीर मोठं करून दाखवतात. म्हणजे एक खोटा आभास तयार करतात की मी खूप ताकदवान आहे. दुर्योधन इथंच चुकतोय. दुर्योधन जेव्हा सांगतोय ना द्रोणांना त्यावेळेस तो स्वस्तुती करतोय की आपली ताकद खूप मोठी आहे. त्याला एक वेळ खोटा भरोसा असेलच का श्रीकृष्णाचं पण सैन्य त्याच्याकडे आहे, ते 100 भावांचे सगळे नाते होते त्यांच्यासोबत आहेत, त्याच्यामुळे संख्येने तो मोठा जरी असेल तरी समोर श्रीकृष्ण आहेत. पांडव हे सद्गुणी आहेत, त्यांचा अभ्यास जास्त आहे, त्यांची ताकद जास्त. या सगळ्या गोष्टींचा असेसमेंट घेण्यात दुर्योधन चुकतोय. इथं तो काय करतोय, तोही स्वतःला मोठंच दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ताकदवान दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मग बघा इथं इगोचं कसं घडते, ज्या वेळेस पोषक वातावरण मिळालं की तो लगेच स्वतः मोठा व्हायला लागतो. जेव्हा दुर्योधनाला माहिती की अजून युद्ध बाकी आहे पण ज्याला सांगायचंय तो समोर द्रोण सारे उभे आणि त्यांना मला दाखवायचंय की मी किती मोठा आहे, अशा वेळेस तो स्वतः पोषक वातावरण मिळतच मोठं दाखवायला लागतो. तसं उद्या उठून तुमचा जो इगो असतो तो सुद्धा काय करतो, तुम्हाला थोडंसं कोणी जागा दिली, थोडं पोषक वातावरण मिळालं की मग तू खूप सुंदर आहे, तू खूप ज्ञानी आहेस, तू खूप स्पेशल आहे, श्रीमंत आहे, चांगला आहेस, हुशार आहे, या सगळ्या गोष्टींचं जरी तुमच्याकडे नसलं
तरी खोटं खोटं मोठेपण आपण दाखवायला लागतो. बरेच लोक या नादात अटकतात, पण ज्या वेळेस खरी परिस्थिती समोर येते, जेव्हा एखाद्या संकटाला सामोरं जावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला कळतं की आपण जे करत होतो हे खोटा गर्व होता. आणि मग त्यावेळेस तुम्ही जी व्याख्या आहे गर्वाची की ज्याच्यात मी किंवा माझं किंवा माझ्याजवळ जे आहे ते इतरांपेक्षा काहीतरी स्पेशल आहे, इतरांपेक्षा जास्तीचं आहे आणि हे कायमस्वरूपी माझ्याच जवळ राहील, हा जो खोटा भ्रम आहे हा आपण खरा मानून पुढे चालायला लागतो. आणि तो खरा मानल्यामुळे, खोटा असल्यामुळे योग्य परिस्थिती, सत्यता तुमच्या समोर आली की तो तुटतो. आणि दुर्दैव असं आहे की जसा अहंकार तुटतो तसा अहंकारी माणूस सुद्धा तुटतो. त्याचाच एक दुसरा ड्रॉबॅक असा आहे की जोपर्यंत आपल्याकडे गर्व आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार आहे, तोपर्यंत अहंकार जसं इतर सद्गुणांना मोठं होऊ देत नाही, तो नम्रतेला वरती येऊ देत नाही, तो ज्ञानाला जवळ जाऊ देत नाही, तो ज्ञान ग्रहण केलं तरी त्याचा योग्य वापर करू देत नाही, तो चांगले चांगले जे गुण आहेत ते सगळे दाबतो. तसं अहंकारी माणूस सुद्धा कुटुंबातले, नात्यातले, समाजातले जे चांगले लोक, जे इतर त्याच्या जवळचे लोक असतील, त्या सगळ्यांना तो दाबण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा सत्य परिस्थिती समोर येते, वाईट वेळ समोर येते, तो आजारी पडतो, एकही त्याच्या जवळ जात नाही. तसा अहंकार सुद्धा सत्य परिस्थिती आल्यावर तुटतो, तसा अहंकारी माणूस सुद्धा तुटतो. पुढचं आहे की द्रोणांनी ऍडजस्टमेंट केलेली आहे तत्वांची, त्यांनी बाजू घेतली दुर्योधनाची. म्हणजे काय होतंय की जेव्हा तुम्ही इगोची बाजू घेतात, जेव्हा तुम्ही स्वतःच्या तत्वांची ऍडजस्टमेंट करतात, त्यावेळेस मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेस तुमच्या शरीराची नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाचीच डेथ होते. जे व्यक्तिमत्व आहे तुमचं ते सगळं काही जे अवलंबून आहे ते अवलंबून आहे तुमच्या तत्वांवर, तुमच्या व्हॅल्यूजवर, तुमच्या सद्गुणांवर. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या तत्वांची ऍडजस्टमेंट करायला लागतात, त्यावेळेस तुमचे दुर्गुण मोठे व्हायला लागतात, तुमचे तत्व खाली जायला लागतात आणि मग तुम्ही खोटं बोलतात, खरं बाजूला पडतं. तुम्ही नम्रता बाजूला तापतात, तुमच्यामध्ये गर्व यायला लागतो. तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी ज्ञानाच्या सोडून अज्ञानाच्या मार्गाने चालायला लागतात, या सगळ्या गोंधळामध्ये जी डेथ होते ती तुमच्या व्यक्तिमत्वाची होते. आणि तत्वविरहित जे शरीर आहे ते फक्त एक जिवंत धड ठरतं. व्यक्तिमत्व विरहित व्यक्ती जिवंत असली काय आणि मेलेली असली काय काही फरक पडत नसतो. पुढचा त्याच्यातला अजून एक मानसिकता दिसून येते, ती म्हणजे दुर्योधन स्वस्तुती करतोय. स्वस्तुती सुद्धा अहंकाराचाच एक भाग आहे. याच्यामध्ये स्वतःचा अहंकाराला मोठं करतो. समोरचा जो प्रॉब्लेम असतो ना, त्या प्रॉब्लेम मध्ये जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या गोष्टी बाजूला पडतात आणि ज्या गोष्टींवर आपण लक्ष नाही दिलं पाहिजे, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टी आपोआप मोठ्या व्हायला लागतात. आतले जे दुर्गुण आहेत, वाईट सवयी आहेत, रिलेशनशिप मध्ये काही त्रास असतील, व्यवहारात व्यवसायात प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्यांचा जो अंदाज आहे तो स्वस्तुती घेऊ देत नाही. स्वस्तुतीमुळे आपण या सगळ्यांचा अंदाज घेण्यात चुकतो आणि चुकल्यामुळे जे प्रॉब्लेम, ज्या गोष्टींवर आपल्याला काम करायचं होतं ते सक्सेसफुल होत नाही, योग्य सोल्युशन आपल्याला मिळत नाही. त्यामुळे स्वस्तुती आणि अहंकार हा प्रॉब्लेम सुद्धा सुटू देत नाही. तुम्ही बघा, जगात, समाजात तुम्हाला बरेचसे उदाहरणं दिसतील. जे लोक अहंकारी आहेत, जे लोक स्वस्तुती करतात, अशा लोकांच्या मानसिकतेत, तत्वज्ञानामध्ये त्यांना खूप त्रास होतो. ते लोक इरिटेटेड असतात, पण समाजात ते खोटं मोठेपण दाखवतात, स्वतःची स्तुती करतात, आतून मात्र ते खूप खचलेले असतात. असे लोक आतून योग्य परिस्थिती आल्यावर जे खचतात ते पुन्हा कधी लवकर वर येत नाही. शेवटचा मुद्दा मी असा सांगेल की तो तुलना करतोय दुर्योधन पांडव आणि कौरवांमध्ये. जनरली समाजात पण आपण जेव्हा तुलना करतो त्यावेळेस एकतर तू मोठा आणि मी छोटा, किंवा तू छोटा आणि मी मोठा, याच्यामध्ये जर मी मोठा आणि तू छोट्याच्या चक्रात आपण अटकलो तर नक्की आपण अहंकारीच ठरतो. पण जर का समोरच्याला आपण मोठं मानलं आणि आपण स्वतःला छोटं समजलं, भले तो मोठा नसेल, भले आपण छोटे नसू, पण एखाद्या प्रॉब्लेमला, जसे एंट्रन्स एक्झाम आहे, एखादं काही संकट आलेलं आहे, एखादं काही व्यवसायात समस्या आहे, शारीरिक काही व्याधी आहे, एखादा दुर्गुण आहे, वाईट सवय आहे, या ज्या गोष्टी आहेत यांना जर का तुम्हाला नीट हँडल करायचं असेल, त्यांच्यावर मात करायची असेल, तर अशा वेळेस आपण त्यांना मोठं मानून त्याप्रमाणेच आपण आपली तयारी करायची आहे. जी ड्यू असेसमेंट मध्ये समोरचा छोटा असो की मोठा
त्याला मोठंच माना, प्रॉब्लेमला मोठं माना, सवयीला खराब मोठंच माना, तुमच्या एक्झामला मोठं माना. त्या पद्धतीने तुम्ही सवय करा, त्या पद्धतीने तुम्ही स्वतःची दिनचर्या बनवा, त्या पद्धतीने टाइम टेबल आखा, त्या हिशोबाने तुम्ही तयारी करा. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग उतरणार ती गोष्ट फेस करायला. परिणामी जीत तुमचीच आहे, तुम्हीच नक्की जिंकणार. अपेक्षा करतो मला आता 3 ते 11वा श्लोक, मला जी तुम्हाला मानसिकता सांगायची होती ती तुम्हाला योग्य पद्धतीने कळलेली आहे. जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मला रिप्लाय द्या. रामकृष्ण हरी.